नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीला विवेकानंद स्मारक जिथे आहे तिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानाला बसलेले आहेत आणि सगळ्या मीडियाच्या साक्षीने ध्यानाला बसले। मीडिया जर नसेल तर ध्यान धरून उपयोग काय? ध्यान धारणा करून उपयोग काय? आपण अनेक जण ध्यान करतो, आपल्याला काही मीडिया कव्हरेज मिळत नाही, पंतप्रधानांना मिळते, आनंद आहे, त्यामुळे कोणाला मत्सर वाटण्याची काही गरज नाही। छान चालले सगळं, करून करून देवपूजेला लागले असं म्हणतात। त्याप्रमाणे कालपर्यंत पंजाबमध्ये मी आता प्रचाराची फेरी संपली आणि 1 जूनला म्हणजे उद्या पंजाबात आणि अन्य अनेक ठिकाणी शेवटचा टप्पा होऊन मतदान प्रक्रिया लोकसभेची पूर्ण होणार आहे। त्या प्रचारामध्ये भाषणं ठोकून आणि ठिकठिकाणी अतिशय विषारी प्रचार करून विरोधकांवरती अत्यंत वाह्यात स्वरूपाची टीका करून विरोधकांनी देश संपूर्ण खड्ड्यात घातलेला आहे, खोटे नाटे आरोप त्यांच्यावर करून मग पंतप्रधान ध्यानाला बसलेले आहेत। मला सांगा की आपण अनेक जण देवपूजेला बसतो त्यावेळी आपलं मन किती निर्मळ असतं, मनामध्ये काही विषारी विचार नसतात, वाईट विचार नसतात आणि सत्प्रवृत्त माणसं असतात। ती देवपूजेलाच काय, कुठलंही काम करताना सरळ मनाने करत असतात, स्वच्छ मनाने करत असतात। पंतप्रधान मात्र तसे नाही आहेत, ते 24/7 राजकारणी आहेत। त्यामुळे त्यांचं ध्यानाला बसणं असेल काय, हिमालयात जाणं असेल काय, राम मंदिराची पूजा करणं असेल, कुठलंही काम जे असेल तो एक इव्हेंट असतो आणि तो मतांसाठी असतो, तो मतांच्या सौद्यासाठी असतो, हे आपण लक्षात ठेवा। प्रत्येक गोष्ट देशामध्ये 2014 नंतर जी होती आहे ती मोदी करत आहेत। भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, नेते, मंत्री हे काहीही करत नाही आहेत, असा भास आपल्याला व्हावा अशी परिस्थिती आहे। कोणी काहीच करत नाही, फक्त मोदी काम करत आहेत आणि मोदी जे करत आहेत तेच फक्त प्रसिद्धीला येत आहेत। मोदींच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची अनेक मंत्र्यांची नावंही तुम्हाला आठवत नसतील। पण आज आपल्याला बोलायचं आहे ते मोदीजींबद्दल नाही, तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल। डॉक्टर मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान आहेत, आज 91 वर्षाचे आहेत। पंतप्रधान असतानाच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती आणि पंतप्रधानपद सोडल्यानंतर सुद्धा अधूनमधून त्यांना आजाराला तोंड द्यावं लागलं। पण या अवस्थेत सुद्धा मला वाटतं राज्यसभेची जी एक निवडणूक झाली त्यावेळी त्या आजारी अवस्थेत व्हीलचेअरवरनं येऊन मनमोहन सिंग यांनी मतदान केले। मनमोहन सिंग आता प्रचारामध्ये कुठे जाऊ शकत नाही, तशी शारीरिक प्रकृती त्यांची नाही आहे, परंतु तरी देखील डॉक्टर मनमोहन सिंग हे राजकीयदृष्ट्या सजग आहेत, जागरूक आहेत आणि आपलं काम त्या पद्धतीने ते करत आहेत। आता त्यांचा विषय काढण्याचं कारण म्हणजे मनमोहन सिंग यांनी पंजाबमध्ये मतदान आहे उद्या, त्यानिमित्ताने एक पंजाबमधल्या जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे आणि त्यामध्ये असे काही फटकारे लावलेले आहेत की त्या एक मुक्का लावला आहे असं म्हणू आपण, असा मुक्का लावला आहे की ज्याचं नाव त्या पत्रातून त्यांनी मोदीजींच्या राजवटीवरती टीका केली आहे। ते म्हणणार आहेत की मोदी हे घृणास्पद भाषणं देत आहेत, त्यांनी पंतप्रधान पदाची पत आणि प्रतिष्ठा कमी केली आहे। पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत। एवढी स्पष्ट भूमिका मनमोहन सिंगांनी वापरलेली आहे। इतकी आक्रमक आणि रोखठोक भाषा ते क्वचितच वापरतात, पण त्यांना सुद्धा कधी कधी आक्रमक व्हावं लागतं, कारण अशीच परिस्थितीच आहे। आणि त्यांनी असं म्हटलं आहे त्यामध्ये की या देशात काँग्रेस केवळ विकास आणि प्रगतिशील भविष्य देऊ शकते, काँग्रेस सत्तेत आल्यावर लोकशाही आणि संविधानाचं रक्षण होणार आहे। आता हा झाला, ते काँग्रेसचे सदस्यसुद्धा आहेत, त्यामुळे ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार,
तो मुद्दा बाजूला ठेवूया, पण ते म्हणाले की आता आपल्याला हुकुमशाहीपासून देश वाचवायचा आहे. अग्निवीर योजनेनुसार त्यांनी टीका केली. देशभक्ती, शौर्य आणि सेवेचं मूल्य, हे सगळं जे आहे देशभक्ती, सेवा, शौर्य हे 4 वर्षातच हे 10 वर्षातच आपण अनुभवतोय असं यांना वाटते. तसं नाही आहे. त्यापूर्वीसुद्धा सैनिक पराक्रम गाजवत होते. इंदिरा गांधींपासून अनेकांनी पराक्रम केलेला आहे. म्हणजे देशाच्या परराष्ट्र नीतीमध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहरूंच्या काळापासून काश्मीरचे टोळीवाले घुसले होते तेव्हा नेहरूंनी हाकलून लावलं होते त्यांना. RSSचे लोक गेले नव्हते हाकलवायला त्यांना. 1965 युद्ध लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली देश जिंकला. लालबहादूर शास्त्री काँग्रेसचे होते. त्यावेळी RSSचे लोक खाकी हाफ पॅन्ट घालून तिकडे गेले नव्हते लढायला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा, ते असं म्हणतात की भाजपचा राष्ट्रवाद नकली आहे आणि अग्निवीरसारखी योजना, जी योजना अत्यंत बोगस योजना आहे, म्हणजे काही काळासाठी लष्करात घ्यायचं आणि मग काढून टाकायचं आणि मग त्या युवकांना येणारा निराशावाद, याबद्दल राहुल गांधीसह वारंवार टीका केली. त्यांनी असं म्हटलं मनमोहन सिंगांनी की मोदींनी या प्रचारात अत्यंत द्वेषपूर्व भाषणे केली. सार्वजनिक चर्चांचा स्तर कमी केला त्यांनी, असं ते म्हणाले. पंतप्रधान कार्यालयाचं गांभीर्य त्यांनी घालवून टाकलं. असंसदीय आणि असभ्य भाषा वापरली आणि वारंवार खोटं बोलतात ते, असं ते म्हणाले. आणि ते असं म्हणाले की इतकं यापूर्वी कोणी कधी बोललं नसेल अशा प्रकारचं वक्तव्यसुद्धा किंवा अशा प्रकारचं निवेदन मनमोहन सिंग यांनी दिलेलं आहे. बघा, मनमोहन सिंग यांच्यावर टीका भाजपने अनेक वर्ष केली. अगदी लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा हे कमजोर पंतप्रधान आहेत अशा प्रकारची टीका केलेली होती. आणि त्यानंतर अडवाणींनी दिलगिरीसह प्रदर्शित केली. ही अडवाणींची सभ्यता आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की मनमोहन यांच्याऐवजी मौनी मोहन, नाईट वॉचमन अशा प्रकारचे अनेक शब्दप्रयोग मोदी आणि त्यांच्या सहकार्याने मनमोहन सिंगांबद्दल केले आहे. दुसरी गोष्ट, एकदा तर मोदी असं म्हणाले होते की मनमोहन सिंग असे आहेत की ते रेनकोट घालून आंघोळ करतात. म्हणजे त्यांची टिंगल कशा प्रकारे त्यांनी केली होती ते बघा. नंतर सोनिया गांधींनी सांगावं आणि यांनी ऐकावं, उठ म्हटलं उठ, बस म्हटलं बस, अशा प्रकारची टीकासुद्धा त्यांनी केली होती मनमोहन सिंगांनी. आणि एकदा तर अशा प्रकारची टीका केली होती जेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते, तेव्हा ते असं म्हणाले की देशाच्या साधनसंपत्तीवरती पहिला अधिकार हा मुसलमानांचा आहे. असं वक्तव्य मनमोहन सिंग यांनी राष्ट्रीय विकास मंडळाच्या, ज्यात सगळे मुख्यमंत्री असतात, त्या बैठकीत केलं. त्या बैठकीतून बाहेर येताच किंवा कदाचित मला वाटतं लंच टाईममध्येच मोदीजी असं बोलले होते आणि त्याच वेळी मी त्यांच्या वक्तव्याचा टेलिव्हिजन चॅनलवरती समाचार घेतला. मनमोहन सिंग असं काहीही म्हणाले नव्हते. मनमोहन सिंग म्हणाले की मी धर्मात, जातीत कधीही भेदभाव केला नाही. तो माझा स्वभावच नाही आहे. कधीच भेदभाव केला नाही. त्यांचं वाक्य वेगळं होतं. त्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढायचा आणि खोटे आरोप करायचे, ही भाजपची आणि संघवाल्यांची पद्धत आहे आणि जी मोदींनी अनुसरली आहे. त्याबाबत अनेक नेत्यांनी खुलासा केला आहे की कसं हे खोटारडं विधान होतं मोदींचं आणि काँग्रेसच्या बद्दल एक लोकांच्या मनात चुकीची प्रतिमा निर्माण करण्याची गोष्ट होती. काँग्रेसने मुसलमानांचे लांगुलचरण कधीच केलं नाही का किंवा चुकीचा काही गोष्टी केल्या नाही का असं मी अजिबात म्हणणार नाही. शहा बनो केसच्या बाबत काँग्रेसची भूमिका, राजीव गांधीची भूमिका चुकीचीच होती. अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या केल्या हे मी आत्ता तुम्हाला सांगतोय. पण मनमोहन सिंग यांनी तसं वक्तव्यच केलं नव्हतं. आणि अशावेळी राष्ट्रीय विकास मंडळाची बैठक चालू असताना तुम्ही अशा प्रकारे एक मुख्यमंत्री देशाच्या पंतप्रधानाच्या बद्दल आणि तोही मनमोहन सिंगांच्याबद्दल या पद्धतीने वक्तव्य करून खोट्या गोष्टी लोकांच्या मनावर बिंबवतो, ही भयंकर गोष्ट आहे. मनमोहन सिंग यांनी तेव्हा सांगितलं होतं की OBC असतील, दलित असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील,
या सगळ्यांना विकास प्रक्रियेत सामावून घेतलं पाहिजे, अशा प्रकारे असा आशय होता त्यांच्या भूमिकेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, मनमोहन सिंग असं म्हणाले की अत्यंत विद्वेषी आणि हेट स्पीच ज्याला म्हणतो आपण, द्वेषपूर्ण भाषणं ही सातत्याने मोदी करत आहेत. या पंजाबमधल्या लोकांना उद्देशून आणि एकूणच देशवासियांना उद्देशून मनमोहन सिंग म्हणतात. नंतर ते म्हणतात की माझ्या तोंडी खोटी स्टेटमेंट्स त्यांनी घातली आणि माझी बदनामी केली, असंही मनमोहन सिंगांनी आरोप केला होता. नंतर ते म्हणाले मनमोहन सिंग की हुकुमशाहीपासून आपल्याला देश वाचवायचा आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मनमोहन सिंगांनाही देखील वाटते की देशामध्ये एकाधिकारशाही येण्याचा धोका आहे, त्यामुळे ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. ते असंही म्हणाले की पंजाबमधल्या शेतकऱ्यांवरती, पंजाब हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, ते शेतकरी आंदोलन करण्यासाठी दिल्लीमध्ये आले, त्यावेळी रबरी गोळ्या चालवण्यात आल्या, अश्रूधूर सोडण्यात आल्या, लाठ्या चालवण्यात आल्या. हे कमी म्हणून की काय, त्यांना मग खलिस्तानी, देशद्रोही, नक्षलवादी काय त्यांना शिव्या घालण्यात आल्या, याचा उल्लेखही मनमोहन सिंगांनी केला आहे. आणि हे अतिशय भयानक आहे असं ते म्हणाले. आंदोलनजीवी, परजीवी असं वेगवेगळं काही वक्तव्य मोदीजींनी केली होती, हे लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ते असं म्हणाले की मनमोहन सिंग की जे महत्त्वाचं आहे की एवढं सगळं केलं, मोदीजींनी काय दाखवलं आहे की मीच विकास करतो आणि यापूर्वी कोणी कधीही विकासच केलेला नाही. काँग्रेसने 60 वर्षात केवळ लूटमार करण्याचं काम केलं, असं मोदीजींचा प्रचार असतो. आता मला तुम्ही सांगा की आकडेवारी आहे, मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये, UPA सरकारच्या काळामध्ये जागतिक मंदी 2008मध्ये आली होती. मोठमोठ्या बँका आणि विमा कंपन्या कोसळून पडल्या होत्या, पण आपली अर्थव्यवस्था त्यांनी सुरक्षित ठेवली मनमोहन सिंगांनी. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की जागतिक मंदी असताना सुद्धा व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांना पॅकेज दिलं त्यांनी आणि अर्थव्यवस्था सावरण्याचं काम केलं. त्याचा फटका त्यांना बसला तरीसुद्धा 8%, 9% दराने GDPमध्ये वाढ होत होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये. आता तुम्हाला फरक सांगतो काय, म्हणजे मनमोहन सिंग आणि मोदीजींच्या काळातला फरक सांगतो, थोडक्यात सांगतो तो. आता ही आर्थिक विकास तर मनमोहन सिंगांच्या काळात चांगला झाला. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळाला मनमोहन सिंग यांच्या काळात. त्यावेळी शरद पवार कृषी मंत्री होते. शेतकऱ्यांची 70,000 कोटींची कर्ज माफ करण्यात आली. ग्रामीण भागात शेतमजुरांचं वेतन वाढवण्यात आलं आणि त्यामुळे एकूण अर्थव्यवस्था, म्हणजे त्यांची मागणी वाढली. मग शेतकऱ्यांकडनं मागणी आल्यावरती मग उद्योगधंद्यांचा माल खपायला लागला आणि एकूण अर्थव्यवस्थेची भरभराट झाली. आता त्या काळामध्ये, UPAच्या काळामध्ये भ्रष्टाचाराची काही प्रकरणं झाली आहेत, अजिबात नाकारत नाही. परंतु त्याचवेळी काही बोगस खोटे प्रचार करून अण्णा हजारेंना पुढे करून संघ भाजपनी UPA सरकार कसं कोसळेल, कसं बदनाम होईल, हा प्रचार केला आणि त्यामध्ये त्यांना यश आलं. 2G घोटाळा हा घोटाळा झाल्याचे अजिबात सिद्ध होऊ शकलं नाही. कोळसा घोटाळा झाला, पण त्या कोळसा घोटाळ्यात सगळ्या पक्षांचे लोक होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्रकुल घोटाळा झाला, सुरेश करमाडींना तुरुंगात सुद्धा जायला लागलं त्या प्रकरणात, हे नाकारण्याचं कारण नाही आहे. पण आदर्श घोटाळा जो झाला, ज्याच्यामध्ये अशोक चव्हाण होते, सुरेश करमाडींना काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली, त्याच्यानंतर अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून हाकलवून लावलं, ते सोनिया गांधींनी हाकलवून लावलं, इतर कोणी मागणी करण्याच्या आतच काँग्रेसने हाकलवून लावलं त्यांना. त्यानंतर 2Gच्या प्रकरणी स्वतःहून कारवाई केली. आणि दुसरी गोष्ट अशी की अशोक चव्हाण जे आत्तापर्यंत भाजपच्या दृष्टीने कमालीचे भ्रष्ट होते, त्यांनाच भाजपने आपल्या बाजूला घेतलं, म्हणजे महायुतीत घेतलं. आणि आता ते मोदीजींच्या आगत स्वागताला जातात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट की
मनमोहन सिंग यांनी काय केलं की त्यांच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांचं कल्याण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि पहिल्या 5 वर्षामध्ये कम्युनिस्टसुद्धा या सरकारला, कम्युनिस्टांचा बाहेरून पाठिंबा होता. आता एक महत्त्वाची गोष्ट आकडेवारी तुम्हाला सांगतो की मनमोहन सिंग यांनी कर महसूल त्यांच्या काळामध्ये तिपटीने वाढवून दाखवला. आणि हा कसा वाढला तर त्याच्यामध्ये कॉर्पोरेट्स आहेत, कंपन्या मोठमोठ्या, त्यांच्याकडनं 40% त्यांच्याकडनं हिस्सा त्यांनी घेतला करांचा. 25% हिस्सा सामान्य म्हणजे जे मध्यमवर्गीय आहेत, बाकी लोक आहेत, त्यांच्याकडनं घेतला. मोदीजींच्या काळात कर महसूल काळाप्रमाणे वाढतो, त्यामुळे त्यांच्या काळातही तिपटीने वाढला. पण त्याच्यामधला 75 एकूण कर महसुलात 75% हिस्सा त्यांनी मध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्गीय यांच्याकडून खेचून घेतला. गरीब वर्गाच्या डोक्यावर टाकला तो कर महसूल. त्यांच्या खिशाला चाट लावली त्यांनी, मोदींनी. आणि कॉर्पोरेट्सवर फक्त 25% कॉर्पोरेट्सकडनं घेतला. मनमोहन सिंग यांनी 40% जास्त घेतला, हे लक्षात घ्या आपण. म्हणजे सूट बूट की सरकार ही टीका यांना लागू पडते. श्रीमंतांकडून मनमोहन सिंगांनी जास्त कर घेतला, हे लक्षात घ्या. कराचे दर श्रीमंतांवर जास्त लावले होते आणि त्यांच्याकडून जास्त हिस्सा करामधला श्रीमंतांकडनं हा सरकारला मिळत होता. आणि त्याच्यामधून सरकार गोरगरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय, कामगार, शेतमजूर यांच्या कल्याणाची कामं करत होते मनमोहन सिंग काळात, UPA सरकारच्या काळात, हे लक्षात घ्या. खाजगी गुंतवणूक जी आहे ती मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये GDPच्या 26% इतकी होती, जास्त होती. मोदीजींच्या काळात GDPच्या 22% इतकीच खाजगी गुंतवणूक आहे, हे लक्षात घ्या. नंतर मोदीजींनी काय केलं, वेगवेगळे सेस आणि सरचार्ज लावले आणि ते सगळं जो याच्या माध्यमांना जो पैसा येतो तो केंद्र सरकारच्या खजिन्यात जातो, तो राज्यांना वाटावा लागत नाही. तो सगळा खेचून घेतला तुमच्या आमच्याकडूनच मोदी सरकारने. आणि मग त्याच्यातून कामं केले आणि दाखवलं की मग आम्ही कसे उपकार करतोय, राज्यांवर कसे उपकार करतोय, राज्यांचंच सोर्सेस जे आहेत हे सगळे आपल्याकडे वळवले आणि मग आम्हीच सगळं करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला, हे लक्षात घ्या. आता मोदीजींनी काय केलं की सामान्यांच्यावरती, गोरगरिबांवरती, मध्यमवर्गावरती कर लावले जास्तीत जास्त. GSTच्या माध्यमातून लूटमार केली. आता वेगवेगळ्या शेती अवजारांवरती, यंत्रसामुग्रीवरती प्रचंड कर लावले. कारपेक्षा त्यांच्यावरती जास्त कर लावले. आता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आमचं सरकार आल्यावरती आम्ही ते कर कमी करू, GST कमी करू. आणि त्याच्यातून त्यांनी काय केलं की बघा, कुठे पूल, कुठे आता बुलेट ट्रेन सुरू करणार, कुठे मेट्रो सुरू करणार, कुठे मोनो सुरू करणार, कुठे भुयारी बोगदे सुरू करणार. या सगळ्या महामार्गावरती मोठे खर्च करून नेत्रदीपक, ज्या गोष्टी तुम्हाला डोळ्याने एकदम दिसतील शहरवासियांना, ते शहरवासी, शहरातले लोक खुश झाले, महानगरातले लोक खुश झाले. ते म्हणाले मोदीजींनी काहीच केलं नाही का, हे दिसतंय ना आम्हाला. पण मोदीजींनी ग्रामीण भागात त्या प्रमाणात खर्च केला का, ग्रामीण जीवनाची परिस्थिती बदलली का त्यांनी त्या प्रमाणामध्ये, हे शहरातल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. शेतीमालाचे भाव वाढवले का. आता दुसरी गोष्ट सांगतो, मनरेगा हे काँग्रेसच्या अपयशाचं स्मारक आहे असे मोदीजी म्हणाले. पण पहिल्या सुरुवातीला सत्तेत आल्यानंतर आणि मग काय झालं की मग त्यांना 40,000 कोटी 60,000 कोटी रुपये त्यासाठी बाजूला ठेवायला लागले. आणि जेव्हा 60,000 कोटी रुपये निर्मला सीतारामन यांच्या काळात जेव्हा 60,000 कोटी त्यासाठी तरतूद केली मनरेगावरती, आणि मग आणखीन मागणी वाढली मनरेगाची की आम्हाला मनरेगामध्ये आम्हाला यायचं आहे आणि आम्हाला तुम्ही पगार द्या, वेतन द्या, आम्ही काम करायला त्यावर 45% तरतुदीपेक्षा अधिक खर्च करायला लागला. म्हणजे मनरेगाची किती गरज होती आणि मोदीजींना स्वीकारायला लागलं, एक प्रकारे मान्य करायला लागलं की आम्ही काँग्रेसवरती उगाच टीका करत होतो. मनरेगामुळे गोरगरिबांना रोजगार मिळतो, जो रोजगार तुम्ही देऊ शकत नाही तो त्याच्यातनं मिळतोय. उद्या चांगला रोजगार दिला तर मनरेगावरती लोक काम करायची गरज नाही त्यांना वाटणार. पण आत्ता वाटते ना, कारण प्रचंड बेरोजगारी आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही गोष्ट आवर्जून मला सांगावीशी वाटते. आता दुसरी गोष्ट आहे
हे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय आणि त्याचवेळी तुम्हाला हे सांगतोय की ज्यावेळी नोटाबंदी झाली त्यावेळी मनमोहन सिंगांनी टीका केली होती अत्यंत ॲप्ट म्हणजे अत्यंत अचूक शब्दामध्ये. थोडक्यात ते काय म्हणाले होते, इट्स अ ऑर्गनाइज लूट अँड लीगलाइज स्प्लेंडर. संघटित लूट आहे, 500 आणि 1000च्या नोटा अचानक रद्द करणं. संघटित लूट आहे आणि लीगलाइज स्प्लेंडर म्हणजे सनदशीर कायदेशीर चूक केलेली आहे, घोडचूक केली आहे सरकारने. आणि याच्यामुळे GDPमध्ये 1-2% घट होईल असं ते म्हणाले. तेव्हा त्यांची टिंगल करण्यासाठी भाजपचे नेते पुढे आले होते. प्रत्यक्षात तसंच झालं. हजारो लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले, देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात गेली. GSTच्या वेळी सुद्धा मनमोहन सिंगांनी टीकाच केली होती अशाच प्रकारे की GST ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तुम्ही हात लावलेले, गुंतागुंत आहे त्याच्यामध्ये, कराचे जास्त टप्पे आहेत आणि GSTची प्रक्रिया मनमोहन सिंगांनी सुरू केली होती. आता त्याच्या अगोदरपासनं GST आणा असं चालू. मनमोहन सिंग यांच्या काळात त्याला थोडीशी गती मिळाली, या काळात झालं सर्व सहमतीने. कारण मनमोहन सिंगांच्या काळामध्ये मोदीजी आणि अन्य लोकांनी विरोध केला होता त्याला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, परदेशी गुंतवणूकसुद्धा UPAच्या काळात चांगली झाली. आता मनमोहन सिंग अजून असं म्हणतात की फेक राष्ट्रवाद, बोगस राष्ट्रवाद हा यांच्या काळात बोकाळला आहे. मी आम्ही कसे राष्ट्रवादी आहोत, राष्ट्रवादी दुसरे राष्ट्रवादी नाहीत असं सांगून आम्ही राष्ट्रवादी आहोत. नकली राष्ट्रवाद हा भाजपमध्ये आहे, भाजपच्या नसानसात भिनला असं मनमोहन सिंगांना म्हणायचं आहे. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की ते म्हणाले की मी जेव्हा सत्तेवरती होतो, पंतप्रधान होतो, तेव्हा मोदी म्हणायचे काय तुम्ही बोलतच नाही तुम्ही. आणि मग आता काय, मनमोहन सिंगांनी यापूर्वी जी टीका केली तेव्हा म्हणाले की दलितांवरती हल्ले होत आहेत, गायींची अवैध वाहतूक केली, गायींची हत्या केली, असे खोटे आरोप लावून मुसलमानांच्या हत्या करण्यात आल्या. तेव्हा मोदी काही बोलले नाहीत. दलितांना फटके मारण्यात आले, चाबूक मारण्यात आले, बडवण्यात आलं, ठार मारण्यात आलं, तेव्हा मोदी काही बोलले नाहीत. महिला अत्याचार झाले तेव्हा मोदी काही बोलले नाहीत. आणि मला म्हणता की तुम्ही मौनी बाबा आहात, मग तुम्ही कोण आहात असा प्रश्न मनमोहन सिंगांनी विचारला. म्हणजे हे लक्षात घ्या, एका पाठोपाठ एक मुख्य म्हणतात ना ज्याला, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा, अशा प्रकारे मनमोहन सिंग बोलणारे. केवळ भाषणं ठोकणारे मनमोहन सिंग नव्हते. भाषणं न ठोकता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नरसिंहराव यांच्या काळामध्ये मनमोहन सिंग यांना जेव्हा नरसिंहरावांनी निरोप पाठवला की तुम्ही मला अर्थमंत्री पण हवे आहात, मनमोहन सिंग कोण होते त्याच्या अगोदर? ते शासनात अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. एवढंच काय, आंतरराष्ट्रीय संस्था होती, अंगठाडसारख्या संस्थांमध्ये ते होते, भारताचे अर्थसचिव होते, नियोजन मंडळावरती काम केले, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, ते आर्थिक सल्लागार होते, अर्थसचिव, वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली. पण राजकारणात त्यांनी कधी भागच घेतला होता, काही संबंधच नव्हता. पण अचानकपणे नरसिंहराव यांनी बोलवलं आणि त्यावेळी काय परिस्थिती होती की आपल्याकडे केवळ 2-3 दिवसाला पुरेल एवढंच, फार तर 10 दिवसात पुरेल एवढंच आयात गोष्टी घेण्यासाठी डॉलर्स लागतात. 10 दिवस पुरेल, 10-15 दिवस पुरेल एवढंच परकीय चलनाचा साठा होता. सोनं आपण अगोदरच गहाण टाकलेलं होतं. देशातली इन्फ्लेशन, महागाई 16-17% झाली होती. कारण त्याच्या अगोदर VP सिंग सरकार आलं, ते लवकरच कोसळलं. त्यानंतर चंद्रशेखर सरकार आलं, त्याचा पाठिंबा काँग्रेसने काढून घेतला, तेही कोसळलं. आणि मग नरसिंहराव पंतप्रधान झाले. पण नरसिंहरावसुद्धा अचानकपणे पंतप्रधान झाले, कारण राजीव गांधी यांची हत्या झालेली होती. अशा वेळी जागतिक प्रतिमा आपली खराब झाली होती, कारण अस्थिरता होती राजकीय. अशा वेळी मनमोहन सिंगांनी अत्यंत अल्पावधीमध्ये आर्थिक उदारीकरण आणून देशाला रुळावरती आणलं. परकीय चलनाचा साठा वाढायला लागला. लायसन्स परमिटराज त्यांनी खतम केलं. बँकांवरची नियंत्रणं कमी केली, परकीय गुंतवणुकीवरची नियंत्रणं, निर्बंध कमी केले, टप्प्याटप्प्याने रद्द केले, अनेक पावलं टाकली. मी तुम्हाला सांगतो, मनमोहन सिंगांच्या एकूण
सगळ्या करिअरवरती आणि भारताच्या अर्थव्यवस्थेसंबंधी मी चरित्रच त्यांचं लिहिले, ॲनालिटिकल बायोग्राफी ज्याला म्हणतात, आर्थिक विश्लेषणात्मक चरित्र असं मी लिहिलं आहे. त्याच्यावर त्यांच्यावर टीकासुद्धा आहे काही बाबतीत. हे मी पुस्तक लिहिलं आहे. ही जी एक आवृत्ती म्हणजे अगोदर संपली आहे, आता ही जी आवृत्ती आहे मनमोहन पर्व हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला जर वाटलं योग्य वाटलं तर जरूर तुम्हाला ते ॲमेझॉनवरती किंवा अन्य या बुकगंगा किंवा याच्यावरती कदाचित मिळू शकेल ते, पण हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. हे विषयाच्या ओघात मी तुम्हाला सांगतो. मुद्दा असा आहे की मनमोहन सिंग यांनी नेहमीच नेमकी टीका केली. अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणूस. तर नरसिंहरावांनी बोलावून त्यांना सांगितलं की ही जबाबदारी तुम्ही घ्या. मनमोहन सिंग यांनी खरं म्हणजे आधी नाही म्हणाले होते ते, आणि पण त्यांनी स्वीकारली. पण त्या काळामध्ये त्यांच्याकडे अनेक जण उद्योगपती, कारखानदार, काँग्रेसचे किंवा अन्य विरोधी पक्षांचे लोकसुद्धा वेगवेगळी कामं घेऊन येत असत. त्यामध्ये काही जी चुकीची कामं असत ती काँग्रेसवाल्यांची असो भली, किंवा पंतप्रधानांनी सुद्धा काही सांगितलं की हे तुम्हाला योग्य वाटत असेल ते करा, पण जर योग्य वाटलं नाही तर नाकारत असत मनमोहन सिंग. इतका स्वच्छ आणि प्रामाणिक माणूस, अत्यंत साधी राहणी, आणि तेही गरिबीतूनच वर आलेले आहेत. खेडे गावामधला जन्म, गरिबीतून वर आलेत हे लक्षात घ्या. आणि त्या गरिबीचं भांडवल त्यांनी केलं नाही. मनमोहन सिंग हे अत्यंत कष्टपूर्वक शिकले, अर्थशास्त्रात प्रवीण झाले, केम्ब्रिजला शिकले, आधी पंजाबमध्ये शिकले, मग केम्ब्रिजला गेले, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज तिथे शिक्षण, अध्यापन, मग दिल्लीला आले, दिल्लीमधल्या काही संस्थांमध्ये काम, नंतर सरकारमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या. पण त्यांनी अर्थशास्त्रात PhD केली हे लक्षात घ्या. आणि अर्थशास्त्रात PhD करताना आणि त्यांना अर्थशास्त्राचा अभ्यास करताना जॉन रॉबिन्सन या प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ किंवा कॅल्डॉर जे टॅक्सेशनमध्ये फार मोठं काम त्यांनी केलं होतं ते त्यांचे अध्यापक होते. आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी निर्यातीसंबंधी जो एक थिसिस लिहिला आहे, त्याचं पुस्तकही आहे, ते अतिशय वाखाणलं गेलं. मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना ज्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, अल्पावधीत अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांचं कौतुक केलं. मनमोहन सिंग माजी पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा बराक ओबामा भारतात आले तेव्हा मनमोहन सिंगांनी त्यांची भेट झाली, तेव्हा बराक ओबामा म्हणाले की आज जगामधले जे अतिशय ज्यांचा मी आदर करतो विद्वान म्हणून, जे अत्यंत विद्वानातले विद्वान आहेत, अशांमध्ये मनमोहन सिंग यांची गणना होते असं ते म्हणाले. हे मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था अर्थमंत्री म्हणून रुळावरली, पंतप्रधान म्हणून कल्याणकारी अर्थशास्त्र कसं असावं, गोरगरिबांचं कल्याण, मनरेगा असेल, अन्न सुरक्षा अधिकार असेल, माहिती अधिकार असेल, राष्ट्रीय शिक्षण धोरण असेल, हक्क असेल शिक्षणाचा, असे अनेक अधिकार त्यांनी दिले. आणि गोरगरीब, शेतमजूर, कामगार या लोकांचं कल्याण केलं त्यांनी, पण बडबड जास्त केली नाही, इव्हेंट मॅनेजमेंट केली नाही. बोलले अतिशय क्वचितच, पण जेव्हा जेव्हा ते बोलले तेव्हा विचार प्रवर्तक बोलले. काहीतरी बोलतायत प्रतिपक्षावरती वाटेल ते असभ्य शब्दात हल्ले करतायत असं त्यांनी कधी केलं नाही. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा उंचावली, आणखी वाजपेयींनी सुद्धा उंचावली होती. नेहरूंपासून चालत आलेली परंपरा, पण आज आपण बघतो की विरोधकांना शत्रू समजणं, खोटं बोलणं, मुसलमानांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ विधानं करणं, त्यांना घुसखोर संबोधणं हे कुठल्याही पंतप्रधानांनी केलं नव्हतं. जाती धर्मात भांडणं लावणं, द्वेषपूर्ण टिप्पण्या करणं, सूडबुद्धीचं राजकारण करणं आणि मग ध्यानाला बसणं हे कोणीही केलं नाही. मनमोहन सिंग यांनी आयुष्यभर सामाजिक आर्थिक चिंतन केलं, ध्यानाला न बसता. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. मनमोहन सिंग यांनी काम केलं पण त्याची जाहिरात केली नाही. ते म्हणाले की मला पुढचे भविष्यकालीन जे राजकीय इतिहासकार असतील किंवा आर्थिक इतिहासकार असतील
तेच माझं कामाचं योग्य मूल्यमापन करतील. कारण जेव्हा ते पायउतार झाले तेव्हा संपूर्ण UPA सरकारच बदनाम करून टाकण्यात आलं होतं. चित्रपट निघाले, त्याच्यावरती पुस्तकं निघाली आणि एकांगी लिखाण झाले, एकांगी चित्रपट आले. त्यांनी चुका केल्या, पण मनमोहन सिंग यांची व्यक्तिगत प्रतिष्ठा, त्यांचं चारित्र्य, सभ्यता ही कोणालाही आदर्श वाटावी अशा प्रकारची आहे. तेही गरीब होते बरं का, हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्या ज्या डिग्र्या आहेत, त्यांची जी PhD आहे, त्याची सर्टिफिकेट्स त्यांच्याकडे आहेत, हेही लक्षात ठेवा. मनमोहन सिंग ध्यानाला न बसता तुम्हाला विचार करावा असं बोलतात. हा फरक लक्षात घ्या. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.